आणि राज्यातल्या राजकीय भूकंपाची चर्चा जरी होत असली तरी सुद्धा मंत्रिमंडळाची स्थापना मात्र झालेली नाहीये। विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आज 20 दिवस लोटलेत, पण अजूनही मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातला मुहूर्त सापडत नाहीये। दिल्लीवारी झाल्यानंतर 14 डिसेंबरला शनिवारी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी जोरदार चर्चा होती। अजित पवारांनी सुद्धा 14 तारखेला शपथविधी होणार असल्याचे संकेत दिले, पण पुन्हा एकदा शपथविधी पुढे ढकलला गेला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। आता नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती मिळते। इतकं मोठं बहुमत मिळाल्यावरही मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्यामुळे विरोधक मात्र सरकारवरती टीका करतात। दरम्यान मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळी अनेकांना धक्का बसण्याची शक्यता असून रुग्णवाहिका तयार ठेवावी असा टोला संजय राऊतांनी लगावलेला आहे आणि त्याला राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलंय। काही लोकांना मंत्रिमंडळ विस्ताराच्या दरम्यान हृदयविकाराचा झटका किंवा ब्रेन हॅमरेज झालं नाही म्हणजे कमावलं, ॲम्ब्युलन्स ठेवल्या पाहिजे, आसपास रुग्णवाहिका ठेवा, अनेकांना धक्के बसणार। वरिष्ठ नेत्यांच्या पूर्णपणे संमतीनं हे मंत्रिमंडळ असणार आहे, त्याच्यामुळं धक्का लागेल, कुणाला रुग्णवाहिकेची गरज पडेल असं काहीही होणार नाही। कदाचित आम्ही दिलेलं मंत्रिमंडळ पाहून संजय राऊताला धक्का लावेल आणि त्यांनी ज्यावेळेस आमचं मंत्रिमंडळ स्थापन होईल त्यांनी त्यांचं लोकेशन सांगावं, जेणेकरून आम्हाला रुग्णवाहिका तिथं जवळ स्थानबद्ध करता येतील। हे संजय राऊतांना उद्याचं लोकेशन आजच सांगावं। आणि मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला आठवडा उलटलेला असून अजूनही खाते वाटपाचं चित्र काही स्पष्ट नाहीये। शिवसेनेला जी खाती मिळणार आहेत त्या खात्यांच्या तुलनेत इच्छुकांची मात्र जबरदस्त भाऊगर्दी आहे। गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार अशी चर्चा सुरू झाली, पण मंत्रिपद एक आणि इच्छुक अनेक अशा परिस्थितीवरती शिवसेनेनं नवा तोडगा काढल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। मंत्रिपदासाठी शिवसेनेत अडीच वर्षांचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे। पहिली 2.5 वर्ष पूर्ण झाल्यावरती इतर आमदारांना संधी मिळणार आहे। या नव्या फॉर्म्युलामुळे अधिक आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळू शकेल, पण असं असलं तरी पहिल्या टर्ममध्ये मंत्री कोण होणार यावरनं सुद्धा रस्सीखेच होऊ शकते याची चर्चा रंगतेय। आणि विधानसभेनंतर आता राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले, पण निवडणुकांचं बिगुल वाजण्यापूर्वीच महाविकास आघाडीमध्ये बिघाडीचे सूरही उमटू लागलेत। उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावरती लढण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। महाविकास आघाडी फुटीच्या मार्गावर। ठाकरेंच्या शिवसेनेचा स्वबळाचा नारा। आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था या कधीही युती किंवा आघाडीमध्ये लढल्या गेल्या नाही। पीएमसी निवडणुकीत मविया फुटणार। विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले। येत्या काही महिन्यांमध्ये राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जाते, पण या निवडणुकीवरून महाविकास आघाडीत फुटीची शक्यता नाकारता येत नाही, कारण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावरती लढवण्याचे संकेत दिले। आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था या कधीही युती किंवा आघाडीमध्ये लढल्या गेल्या नाही, कधीच नाही। भारतीय जनता पक्ष शिवसेनाची युती असतानाही नाही, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असतानाही नाही। ह्या वेगळ्या प्रकारच्या निवडणुका असतात, तुम्ही समजून घेतलं पाहिजे। नगरपालिका, ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा, महानगरपालिका या निवडणुका वेगळ्या आहेत। त्यांना स्वतंत्रपणे त्यांना लढायचं आहे, त्यांनी लढलं पाहिजे आणि आपापल्या कार्यकर्त्यांना बळ दिलं पाहिजे। हेच कार्यकर्त्यांचं बळ पुढे विधानसभा आणि लोकसभेला आघाडी आणि युती म्हणून उपयोगाला आहे। संजय राऊतांच्या या सूचक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटलं, कारण 3 दशकांहून अधिक काळ शिवसेनेची मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता होती। आता राजकीय समीकरण बदललेलं आहे। एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्यात। नुकतीच झालेली लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून बरीच रस्सीखेच सुरू होती।
या पार्श्वभूमीवरती मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना मित्रपक्षांना सोबत घेण्यास फारशी उत्सुक नसल्याचं चित्र आहे. पण ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका महाविकास आघाडीतील काँग्रेसला फारशी रुचलेली नाहीये. संजय राऊतांच्या एकूण देहबोलीतून वागण्यातून थोडासा फ्रस्ट्रेशन आल्यासारखं मला त्यांच्या बोलण्यातून दिसते आणि कदाचित ह्या निराशेपोटी त्यांनी एकला चलोचा नारा दिला असेल. ज्यांचा त्यांचा पक्ष आहे, त्यांचे स्वतंत्र विचारधारा आहे, त्यामुळे त्यांनी स्वतंत्र लढायचा निर्णय घेतला असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. आघाडी म्हणून आम्ही एकत्रित लढण्यासाठी तयार आहोत, परंतु संजय राऊतांच्या भूमिकेच्या संदर्भात एकदा स्पष्टता आली की मग आम्ही आमचा निर्णय घेऊ. गेल्या काही दिवसांमध्ये दिल्लीत वेगाने राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. एकीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेना खासदारांनी पंतप्रधान मोदींच्या भेटीची वेळ मागितली आहे, तर दुसरीकडे सत्ता स्थापनेनंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना फोन केला होता. त्यामुळे भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील कटुता दूर होत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवरती मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं निमित्त करून ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या तयारीत नाही ना, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढची बातमी पवारांशी संबंधित आहे. रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार यांच्या एका वक्तव्यामुळे आज पवारांच्या मनोमिलनाच्या बातम्यांना नव्यानं बळ मिळालं. कालची पवारांची भेट कौटुंबिक जरी असली तरी एक राहिल्यानं ताकद वाढते असं विधान त्यांनी केलं. जी कार्यकर्त्यांची इच्छा तीच आमचीही इच्छा असं म्हणत सुनंदा पवार यांनी पवारांच्या समेटीला सकारात्मकता दर्शवली आहे. विखुरलेला राहण्यापेक्षा एका मुठीने जर पक्ष राहिला तर त्याची ताकद चांगली राहील महाराष्ट्रामध्ये. शरद पवारांच्या वाढदिवसाला अजित पवारांनी त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर दोन्ही पवार एकत्र येणार का याची चर्चा सुरू झाली. या मनोमिलनासंदर्भात आता सुनंदा पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे कुटुंब एकत्र येण्याची शक्यता दुणावल्याचं मत व्यक्त होत आहे. एकत्र असू तर ताकदवान असू असं मत व्यक्त करतानाच त्यांनी दोनही पवारांच्या मनोमिलनाविषयी सकारात्मकता दर्शवली आहे. विखुरलेला राहण्यापेक्षा एका मुठीने जर पक्ष राहिला तर त्याची ताकद चांगली राहील महाराष्ट्रामध्ये. त्यामुळं मी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करते. केव्हाही हे फुटलेलं जे कुटुंब आहे, गेले कितीतरी पिढ्या आम्ही एकत्र नांदतोय. पवार कुटुंब आम्ही सगळ्या सुखदुःखामध्ये, सगळ्या अडचणींमध्ये आम्ही एकजीव होतो आणि अडचणीमध्ये होतो. जो जरी प्रत्यक्ष स्वतंत्रपणे इंडस्ट्री असेल, सामाजिक क्षेत्र असेल, आम्ही स्वतंत्रपणे काम करतो, पण शेवटी कुटुंब हे कुटुंब असतं. ती कुटुंबाची ताकद होती, ती परत एका ठिकाणी यावी असं सगळ्या महाराष्ट्राला वाटतं, तसं मलाही वाटतं. 1.5 वर्षांपूर्वी राष्ट्रवादीत फूट पडली. कार्यकर्ते विभागले, मनही दुभंगली. या फुटीनंतर परिवारातही दुरावा आला. अशा परिस्थितीत रोहित पवार आणि त्यांच्या कुटुंबानं शरद पवारांना साथ दिली. आता निवडणुका आटोपल्यानंतर पवारांचं घर पुन्हा एक होण्याच्या चर्चा जोर धरतायत. दिल्लीत दादांनी घेतलेली साहेबांची भेट असो किंवा मग सुनंदा पवारांचं विधान असो, दोनही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काका पुतण्याच्या राजकीय मनोमिलनाविषयी सावध भूमिका घेतली आहे. सगळं झाल्यानंतर आता एकत्र आले पाहिजे, बिलकुल आले पाहिजे. पण तुमच्या मुलाला वाटतं का की ते राज्यमंत्रीपदाची किंवा कॅबिनेटची शपथ घ्यावी म्हणून तुम्ही बोललात? याचं उत्तर काकींनी द्यावं. ते येत असतील तर स्वागत आहे. पण जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे, संजय राऊत आणि रोहित पवार या चौघांना हे वाटत नाही, वाटणं शक्यच नाही. आमच्याकडून तर वेलकम आहे. अर्थात या बाबतीमध्ये सुनंदाताई काय म्हणाल्या हे त्यात साहजिक आहे. त्या कुटुंबातल्या आहेत, अजितदादांच्या वहिनी आहेत, त्याच्यामुळे त्यांचं मत ते असू शकतं. पण या बाबतीमध्ये पवारसाहेब जो निर्णय घेतील त्याला अतिशय महत्त्व आहे. पवारसाहेब जो निर्णय घेतील त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार पक्षाच्या कोणाही कार्यकर्त्याचा आक्षेप असणार नाही, विरोध असणार नाही. हे झालं तर एक चांगलंच होऊ शकतं असं माझं देखील मत आहे. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलंय. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत पवार एकमेकांच्या विरोधात लढले. पण आता हम आपके है कौन वरून हम साथ साथ हैचं चित्र पुन्हा तयार करायचं असेल तर पक्ष पातळीवरनं समेटाची गरज व्यक्त होतीये. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.